नंदुरबारच्या असलसोद गावात 12 वर्षांनंतर अखेर बाटली आडवी झाली आहे। इथल्या महिलांच्या लढ्याला यश आलंय। पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। हे आहे नंदुरबार मधील असलोद गाव। इथं बाटली आडवी करण्यात आली आहे। 12 वर्षांपासूनच्या महिलांच्या लढ्याला अखेर यश आलं आणि असलोद गाव दारूमुक्त झालं। 8 डिसेंबर 2024 हा दिवस या गावासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय। गाव पातळी ते मंत्रालय असा 12 वर्षांचा संघर्ष अखेर संपला। आणि यापुढेही सरकारने शासनाने या गोष्टीवर लक्ष द्यायचं, जेणेकरून प्रत्येक गावामध्ये जर आमच्या गावात कुठेतरी दारू जर सापडली, सरकारने किंवा पोलिसांनी याच्यावर लक्ष घालावे। एवढा आनंद होतोय ना की हा आनंद कायम राहायला पाहिजे आणि सरकारने जेवढी आता तात्कालिक आमच्याकडे लक्ष दिलेले आहे तेवढं कायमस्वरूपी लक्ष द्यावे हीच आमची विनंती आहे। शहाद्यापासून 15 ते 16 किलोमीटरवर बसलेलं असलोद साधारण 4,500 लोकवस्तीचं गाव। गावकऱ्यांचा शेतीवरच उदरनिर्वाह होतो। 18 ते 20 वर्षांपूर्वी या गावात दारू विक्री सुरू झाली आणि गावातील मोठ्यांपासून ते छोट्यांना दारूची लत लागली। दूषित दारूमुळे 3 युवकांचा मृत्यू झाला। कमी वयात मुलं गमावल्यानं घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला। 19 मे 2012 ला एकत्र येऊन महिलांनी दारूबंदीसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली आणि अखेर 12 वर्षांनंतर या लढ्याला यश आलं। हे जे काही होतकरू लोक आहेत आमचे पंचायतचे व महिला, त्यांनी खूप मोठ्या जोराने चांगलं काम केलंय। कायमस्वरूपी बंद राहायला पाहिजे। दारू विक्रीचा परवाना दिल्यानंतर तो रद्द करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं लागतं आणि बहुमत असेल तरच दारू विक्रीचा परवाना रद्द होतो। या नियमानुसार जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन देण्यात आलं आणि गावात दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि 612 मतांनी आडवी बाटलीचा ऐतिहासिक विजय झाला। 12 वर्षापासून दारूबंदीचा लढा चालू होता, तर काल महिलांनी चांगलं सहकार्य केलं आणि दारूबंदीचे विलक्षण म्हणजे मतदान भरपूर मतांनी महिलांनी हे सहकार्य दिलं आमच्या ग्रामपंचायत असलोद गावाला। तर ते आम्ही त्यांचे आभारी आहोत महिलांचे। टोटल 1216 मतदार होते, महिला मतदार त्या गावामध्ये ज्यांनी मतदान केलं आणि त्यापैकी 677 लोकांनी टोटल मतदान केलं आणि 612 लोकांनी आडवी बाटलीचे फेवरमध्ये मतदान केलं। तर त्यामुळे दारू बंदची दुकान आता आम्हाला बंद करण्यात येईल असं ऑर्डर मी आता जस्ट क्लिअर केलं। दारूबंदी झाली आणि गावात जल्लोषाचं वातावरण आहे। मात्र राज्याच्या नकाशावर अशी किती गावं आणि शहरं आहेत की तिथं दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। शेवटी महिलांच्या इच्छाशक्तीचा विजय झाला आणि असलोदमध्ये बाटली आडवी झाली। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, असलोद, नंदुरबार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।